नागेबाबा पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, उद्या टेमक आणि मनसे आक्रमक उपोषणात। नागेबाबा पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार, अपारदर्शक व्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या विरोधात उद्या नेवासा शहरात आक्रमक उपोषणाची हाक देण्यात आली आहे। शिवाय टेमक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दिगंबर पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की पतसंस्थेच्या कारभाराचा जाब विचारल्याशिवाय माघार नाही, ही लूट सहन केली जाणार नाही। आता रस्त्यावर उतरून लढा उभारण्याची वेळ आली आहे। पतसंस्थेतील आर्थिक अपारदर्शकता, मनमानी कारभाराविरोधात शहरात संतापाची लाट आहे। या पार्श्वभूमीवर हे उपोषण केवळ एक आंदोलन नसून सत्यासाठीचा लढा असल्याचे शिवाय टेमक यांनी सांगितले आहे। जय महाराष्ट्र। मी दिगंबर पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेवासा तालुका अध्यक्ष। तालुक्यातील पतसंस्थेच्या सर्व पीडित ग्राहकांना या व्हिडिओद्वारे विनंती करतो की नेवासा तालुक्यामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक ग्राहकांवरती जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी उद्या दिनांक 7 रोजी आम्ही पतसंस्थेच्या विरोधात नेवासा येथे खोलेश्वर गणपती चौक या ठिकाणी उपोषणाचे नियोजन केलेले आहे। तरी सर्व पीडित ग्राहकांनी या आंदोलनामध्ये जास्त। नमस्कार मित्रांनो, मी शिवाय टेमक। आपण काही दिवसापूर्वीपासून ऐकत असाल की नागेबाबा पतसंस्थेत मल्टीस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑडिटमध्ये घोटाळा असण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात आपण सहाय्यक निबंधक कार्यालय नेवासा, तहसीलदार कार्यालय नेवासा तसेच पोलीस स्टेशन नेवासा या ठिकाणी निवेदन दिले होते। त्या निवेदनाची कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, म्हणून उद्या रोजी आपण त्या ठिकाणी उपोषणास बसणार आहोत। तरी आमच्या समवेत दिगंबरजी पवार साहेब मनसे तालुकाध्यक्ष हे देखील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांसोबत बसणार आहेत। असेच कोणाला काही अडचण नसेल तरी पण आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी यावे व आमच्या उपोषणाला साथ द्यावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।